त्याबद्दल सांगा आम्हाला पहिला जायचं अगोदर नाव ते. हा नमस्कार, मी वाडेकर काका, कांदळवन सफारी. आणि आपण आता निघतोय ते हे आहे ते बेट आहे जांभडुलवाडी आणि हा मालवण तालुका. त्याच्या पलीकडे गेला की देवगड तालुका. या खाडीमुळे 2 तालुक्याचं विभाजन झालेलं आहे. आता चाललंय, चला चालू करूया कांदळ सफारीसाठी. ही आयडिया कशी काढता तुम्ही? आम्ही पर्यावरणाच्या बाबतीत बरेच हे करतो. शिवाजी युनिव्हर्सिटी बरोबर आम्ही हे काम करतो. अच्छा, त्यांची ती लागवड करताना काही गोष्टी आपल्याला कसं ते काही गॅप फिलिंग होती, तिथे आम्ही 2-3 लाख रुपयाची लागवड करून घेतली. किती 2-3 लाख रुपये. हां हां, म्हणजे काय काय हे केलं? रायझोपरा हां, किंवा झायलोकार्पस ग्रॅनाटा हे काही दुर्मिळ पीसेस आहे ते. ओके. त्याची आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी बरोबर हे केली, म्हणजे रोपांची लागवड केली. आणि आता पण आपण घरी पण जे अशी रोपं काढली आहेत, रुजून काढली आहेत, जे पर्यावरणाच्या ज्याला मदत करायची असेल त्यांना ती मोफत देतो. खाडी किनारचे लोक असतील किंवा आता गेल्या त्यांना आपण एक रुमडाचं किंवा औदुंबराचं झाड पण दिलं आणि कडीपत्त्याचं झाड पण मोफत दिलं. पण अशी पण झाडं मोफत देतो. वड, पिंपळ, रुंबळ, औदुंबर, देशी आंबे, फणस झाडं मोफत देतो पर्यावरणाच्या मदतीसाठी. लावा जरा लावून घ्या. हां, लावून घेतो. लावू नाही लावत. टोपी लावून असं. तुला टोपी पाहिजे? ऊन असतं खूप. मग ऊनच की. मग ठेवून घेते फक्त. किती मला घ्या. ती बेल्टवालीच दे, ती पडतात ती. वाऱ्यांना हीच घ्या आम्ही, कारण हवा आहे ना. हे नाही आहे ते का? हां, हे असं टोपी कानाच्या मागे घरामध्ये दिसणार नाही कोटत. चल. इकडे नाही, आमचं डोकं मोठं आहे थोडं. चला. मॅडम कानाच्या मागे करा. मी काल गेलेली माझ्या मुलीबरोबर. हो का? हो. ते बघा त्यांचं मुलगी आलेली मतदान करायला. होय. मग त्याची चल करायला लागली. त्याकडे गाणं. हां, गाणं. या चल. आगे आगे. चला या जरा मागे या. तुम्ही इकडे थांबले तरी चालेल मॅडम. सर तिथे थोडं पाठी वजन लागतं. मग इथं बसू मी. ते पुढे कॅमेरा घेऊन बघ. नाही, सरच घेतात ऍक्च्युली. खरं तर हे उलट व्हायला पाहिजे, ते करतात ऍक्च्युली. ड्रोन हां, ड्रोन नाही आणला. आता ड्रोन येणार आहे. ड्रोन आला की परत येतो. आता पूर्ण तो व्हिडिओ तोच येणार आहे. आता आपण याला निघतोय. आता आपण पहिले सेफ्टीसाठी जॅकेट लावलं. हो, कारण सेफ्टी ही महत्वाची. महत्वाची आहे. आता हे जांभडुलवाडी हे बेट आहे ऍक्च्युली. ओके. चारी बाजूला पाणी आहे. 1985 साली एक छोटंसं पूल लागलं, ते जोडलं गेलं. त्याच्यापूर्वी आम्ही जेव्हा मराठी शाळेत लहान शाळेत जायचो तेव्हा मालवणी भाषेत पुराला हौर म्हणतात. हौर इलो की आम्हाला सुट्टी असायची. हौर म्हणजे पूर किंवा बाढ. ना इलो तरी उगा जाऊन सांगायचा गुरुजीनं हौर इलो, त्याच्यामुळे मी शाळेत येऊ नाही. ओके. त्यामुळे देवगड तालुका. आणि हा मालवण. हा, मालवण तालुका.
काहीतरी हा लिहिलेलो बघ. अभी हम उस एरिया को एक्सप्लोर करने जा रहे हैं, तो ऐसा भी एक्सप्लोर करके आएंगे। मध्ये उभ्या केलेल्या त्या मासेमारीच्या बोटी आहेत. हां, मासे पकडायचे. हा, ते समजा कडेला लावले तर लो टाईटला किंवा ओटीला जमिनीवर पडते. आणि किती ताकद लावली तरी जाणार नाही. म्हणून खोल पाण्यात असं अँकर करून अँकर टाकून थांबून ठेवतात. छोट्या बोटीने इकडे येतात आणि या बोट मासेमारीला घेऊन जातात. हा अँकर बोटीला थांबून ठेवतो आणि प्रेझेंटेशन करणारा अँकर माणसाला थांबून ठेवतो. दोघांचं पण कार्य एकच, थांबून ठेवायचं, जायला द्यायचं नाही कोणाला. अँकरिंग टॉवर सारखा दिसतोय ना पुढे बघा. त्याच्यात माशांचे थवे किंवा माशांचे एक ग्रुप ओळखणारा मनुष्य बसतो इथं वरती. ओके. हा, त्याला पागी म्हणतात. पागी जसा गुळ करणारा आपण गुळव्या म्हणतो, तसा याला पागी म्हणतात. आणि याला पगार किंवा तनखा जास्त असतो. हा, आणि तो म्हणजे मेन कुठल्या माशा तिकडे आहेत. हा, तो हालचाल, पाण्यातल्या हालचाली तो ओळखतो, त्या माणसाला पागी म्हणतात. आणि बोट चालवतो त्या माणसाला तांडेल म्हणतात. तो पुढचा मनुष्य पागी असा हाताने हातवारे करतो, इकडे चल तिकडे चल, त्या माणसाने थांबलं पाहिजे. परत तो सर्कल करतो माशाची. ते गोल गोल जाळं टाकलं जातं. काय ती जाळी आहे. त्या माणसाला समजण्यासाठी ती निशाणी आहे. आता आयलँड तयार झालंय. हे आयलँड तयार झालंय. हे आता लो टाईट आहे म्हणून आयलँड तयार झालं. हाय टाईटला त्याच्यावरती एक 8-10 फूट पाणी येतं. आपण हे तुम्ही यूज नाही करू शकत का? प्लेस आयलँड पण यूज नाही करू शकत का? हाय टाईडला पाणी येतं. पण आपण उतरू शकतो. सिप्ले काढण्यासाठी किंवा ऑइस्टर काढण्यासाठी लोक जातात. पण चिखल आहे तिथे, दलदल आहे. रिस्की जास्त असतो. असं काही नाही. आता रिस्क भीती कुठे नाही नाही, पण तरी पण हो. आपले कवी ग्रेस म्हणायचे, घरात राहिला तर उंदराची भीती आहे, कावळ्याची भीती, आणि पोटाच्या भुकेपेक्षा परत भीती मोठी नसते. हा किती लांब आहे सांगणार सगळं डिटेल सांगणार. तर याच्या आतमध्ये पान विंचू आहेत, पान साप आहेत, अजगर आहेत, खवले मजरे आहेत. एक मिनिट बसून याच्या आतमध्ये पान विंचू आहेत, पान साप आहेत, अजगर आहेत, खवले मजरे आहेत, घोरपडी. पान विंचू आहेत, पान साप आहेत, अजगर आहेत, खवले मजरे आहेत, घोरपडी आहेत, गोल्डन जॅकल आहे. आणि भारतीय अजगर
2 वर्ष आणि 9 महिने काही न खाल्ल्याशिवाय जगल्याचं पण रेकॉर्ड आहे. इथे 200 ते 250 पक्ष्यांच्या प्रजातीच्या अधिवासाची नोंद आहे. इथे व्हाईट बेल्ट सीगल आहेत, कार्मोनंट आहेत, सँड पायपर आहेत, ग्रे हेरॉनच्या काही जाती आहेत, आयबीस आहे, पांढरी शराटी आहे, काळी शराटी आहे, ब्राह्मणी काईट आहे, मुग्धबलाक आहेत, किंगफिशरच्या आपल्या इथे 4 जाती आहेत. अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या पण जाती आहेत. आता ही बारीक बारीक दिसतात, हे झाडांचे शोषणमुळे आहेत. यांच्यापासून झाडं तयार होणार नाहीत. पण जसं आपल्या भगवान शंकराने विष पचवलं तसं पाण्यातले विषारी घटक ही झाडं स्वतः ओढून घेतात आणि हे खारं पाणी सुद्धा शुद्ध करतात किंवा मिनरल करतात. ओके, हे जो लहान लहान काठीसारखं ह्यांच्या पाण्यात पण माशांचं अन्न आहे, ग्लुकोज आहे, प्रोटीन आहे. जवळजवळ समुद्रातले 80% मासे या झाडांच्या पानात मिळणारे अन्न, सुरक्षित ठिकाण आणि या झाडांची सावली. म्हणून समुद्रातले 80% मासे इथे येऊन पिल्लांना जन्म देतात किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मँग्रोव्ज हे माशांचं सुद्धा जन्मस्थळ किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं. या पूर्णवाडीच्या मँग्रोव्हच्या झाडांना जमिनीत 10,000पर्यंत मुळं आहेत. एक एक झाड 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतं. त्याच्यामुळे मोठमोठी वादळं, पूर, महापूर, भूकंप, सुनामी याची किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्यात जवळच्या लोकांची सुरक्षितता राखण्याचे महान कार्य ही झाडं करतात. त्याच्यामुळे मँग्रोव्हला किनाऱ्यांची सुद्धा जीवनरेखा असं म्हटलं जातं. ओके, आपल्या 0 पासून 50 वर्ष वयाच्या माणसाला विकत घ्यायचा झाला तर 7 कोटी रुपयाचा ऑक्सिजन लागतो. आज आपल्याला निसर्ग किंवा ही सगळी झाडं मोफत पुरवत आहेत. कोरोना काळात केसापेक्षा पण 900 पट बारीक जो विषाणू त्याने अख्ख्या जगाला ऑक्सिजनचे काय ते महत्व समजावून दिलं. आज जगातल्या 92% लोकांना शुद्ध आणि स्वच्छ हवा मिळत नाहीये. दूषित हवेमुळे दरवर्षी जगातले 70 लाख लोक अकाली जग सोडून जात आहेत. जगातल्या 30 प्रदूषित शहरातली 22 प्रदूषित शहर आपल्या भारतात आहेत. आणि सगळी झाडं साध्या पोटदुखीपासून एड्सपर्यंत औषधयुक्त अशी झाडं आहेत. नाही म्हटलं तरी जगात 5 लाख प्रकारचे वनस्पतीचे प्रकार असतील, त्याच्यातले किमान 5,000 तरी औषधी असतील. पहिले आपले चरक, शुश्रुते, ऋषीमुनी होते, ते युद्धात नाक कान कापलं तर झाडाच्या पाल्याने जोडत होते. एवढी आपल्या आयुर्वेदात झाडांमध्ये किंवा निसर्गामध्ये ताकद आहे. या शेंगा दिसतात त्या झाडांच्या बिया आहेत आणि याची निसर्गाने अशी रचना केली आहे की खालून त्या टोकदार आहेत. तयार झाल्या जमिनीत पडतात, खाली चिखलात रुततात आणि परत झाड तयार होते. मनुष्य लावेल असे निसर्गाने अजिबात वाट बघितलेली नाही. निसर्गाला माहित होतं मनुष्य लावणार कमी, असलेले तोडूनच टाकणार. त्याच्यामुळे स्वतःचं डिझाईन त्यांनी स्वतः केलंय. आणि या झाडाला आपण मराठीमध्ये कांदळ म्हणतो. तर याचं बॉटनिकल नाव आहे या झाडाचं रायझोफोरा अपिक्युलेटा. याच्यामध्ये आपल्याकडे 5 जातीची झाडं आहेत. रायझोफोरा अपिक्युलेटा आहे, रायझोफोरा मुक्रोनटा आहे, ब्रुगेरा जिम्नोराइज आहे, सिरियस स्टॅगल आणि कॅन्डेलिया कॅन्डल. आणि ही वेगळी प्रजाती आहे. बघा इकडे ही बारीक पानाची प्रजाती आहे, त्याला आपण तीवर म्हणतो. हे बघा हाय ॲबिसिनिया मरीना. याच्यातली आपल्याकडे दुसरी पण जात आहे ॲबिसिनिया ॲपिसोमॅलिस म्हणून. आता ती समोर टोकदार जी शोषणमुळे दिसत आहेत ती वेगळी जात आहे. आणि त्या झाडात त्याची शोषणमुळे आहेत. प्रत्येक झाडाची शोषणमुळे वेगळी. आणि ती झाड दिसतंय बघा रुंद आपट्याच्या पानासारखं असं गोल पानाचं झाड दिसतंय उंच. तो आपला महाराष्ट्र राज्याचा मँग्रोव्ह मधला आपला राज्यवृक्ष आहे. आणि त्या झाडाचं नाव आहे सोनोरुसिया अल्बा या पांढरी चिक्की. त्याला गोल आकाराची हिरव्या कलरची सफरचंद सारखी फळं येतात. त्याचा स्टार्च असतो. त्या झाडांवरती रेशमाचे किडे पण चांगले पोसू शकतात. आणि आता त्या झाडाच्या फळाचा उपयोग आपल्या देवगड कॉलेजचे एक सायंटिस्ट आहे डॉक्टर जाधव म्हणून, त्याने त्या झाडाच्या फळाचा उपयोग कॅन्सरवर प्रभावी औषध म्हणून केलाय. त्याच्यामुळे त्या झाडाला आपल्या महाराष्ट्र सरकारने मँग्रोव्ह मधल्या आपल्या राज्यवृक्षाचा दर्जा दिलाय. आणि एका मँग्रोव्ह मधल्या वृक्षाला राज्यवृक्षाचा दर्जा देणारं भारतातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे. आता प्रचंड जंगल तोडीमुळे मधमाशाने सुद्धा ह्या मँग्रोव्हचा आश्रय घेतलाय घरटी बांधण्यासाठी किंवा पोळी बनवण्यासाठी. कारण आपण आता सगळी सिमेंटची जंगलं केली, जंगलच नष्ट केली. त्याच्यामुळे मधमाशाने सुद्धा ह्या मँग्रोव्हचा आश्रय घेतलाय. आणि आपले प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईनने बऱ्याच वर्षापूर्वी म्हटलंय, पृथ्वीवरची साधी मधमाशी नष्ट झाली तर 7 वर्षात पृथ्वी नष्ट होणार. कारण शेती किंवा अन्नधान्य परागीकरणच शेतीच पिकणार नाही. एवढासा जीव सुद्धा पृथ्वीच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. आणि सगळी झाडं साध्या पोटदुखीपासून एड्सपर्यंत औषधयुक्त झाडं आहेत. आता या औषधी झाडांबरोबर
याच्या आतमध्ये काही पॉइझन युक्त पण झाडं आहेत. ओके. आपल्या माणसात जशा चांगल्या वाईट प्रवृत्ती आहेत तशा निसर्गात पण आहेत, झाडात पण आहेत. त्या पॉइझन युक्त झाडाच्या पानाचा अंगाला डीक लागला तर अंगाला सूज येते. ओ. रस पाजला तर कदाचित मनुष्य मरू पण शकेल. पण त्याची सुद्धा निसर्गाने अशासाठी रचना केली आहे की पूर्वी ही झाडं जळण्यासाठी तोडली जायची. पण त्या झाडांच्या भीतीमुळे थोडी तोड कमी होईल असं सुद्धा असू शकेल. इथे ड्रॉसेरा किंवा घटपर्णी सारख्या कीटक भक्ष्य वनस्पतींचा पण आतमध्ये आढळ आहे. पानावर कीटक बसले की ते मिटून घेतात आणि त्यांना खाऊन टाकतात. अमेझॉनच्या जंगलात आहेत तशा. या मँग्रोव्ह बरोबर वाढणारी इथे खाऱ्या पाण्यात 10 ते 15 प्रकारच्या गवताचे प्रकार आहेत. त्यांना इथे हेडा म्हणतात. ते दुधाळ जनावरांना सुद्धा गवत वापरतात. आणि जगात वनस्पतीमध्ये गवताचंच कुटुंब मोठं आहे. 7000 प्रकारचे गवताचे प्रकार आहेत. हा बांबू सुद्धा एक गवतच आहे आणि ऊस हे सुद्धा आपलं गोड गवतच आहे. बांबू पासून किमान 1800 वस्तू तयार होतात. आणि हा मँग्रोव्ह हा मूळ शब्द आपला नाही आहे, तो आहे मूळ शब्द पोर्तुगीज. त्याचा मराठी अर्थ आहे मंगल, दातृत्व, परोपकार, प्रेम, उदार. आणि या झाडांचं तसंच कार्य असल्यामुळे या झाडांना मँग्रोव्ह किंवा मँग्रोव्ह फॉरेस्ट असं नाव देण्यात आलं. आणि मँग्रोव्हची पहिली नोंद 1678 सालात हार्टस मल्बॅरिकस नावाचं इंग्लिश पुस्तक आहे. त्यात या झाडांची पहिली नोंद आहे. त्याच्यानंतर याच्यावर रिसर्च किंवा अभ्यास होतच गेले. आणि वनस्पतींना जीव असतो हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञाने शोधून काढलं आहे. सर जगदीश चंद्र बोस. त्याच्या पूर्वीचे लोक वनस्पती म्हणजे निर्जीव, त्यांना काही समजत नाही, त्यांना सुख दुःख भावना समजत नाही असंच समजायचे. उदाहरणार्थ आपल्या घराच्या बाजूला फुलं किंवा फळं देणारी झाडं असली तर त्यांना जास्त फुलं किंवा फळं लागतात. आपण पण रोज वनस्पतींना जाऊन भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्यावर प्रेमाने हळूवार हात फिरवला पाहिजे. आता इथे मोठमोठ्या आंब्यांच्या बागामध्ये सुद्धा काही लोक साऊंड सिस्टीमचा वापर करतायत. पंडित हरिप्रसाद चौरसिया वगैरे यांचं बासरी वादन डिस्को गाणी नव्हे. त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते. आणि हे टेक्निक आपण आपल्या भगवान श्रीकृष्णाकडून चोरलंय. श्रीकृष्णानं पहिलं बासरी वादन केलं की गाय आणि म्हशी जास्त दूध द्यायच्या. आता मोठमोठ्या तबेल्याने सुद्धा संगीत यूज करतायत. त्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होते. आता जगातल्या 30 प्रदूषित शहरातली 22 प्रदूषित शहर आपल्या भारतात आहेत. समृद्ध पर्यावरण किंवा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जर चांगली हवा पाहिजे असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला किमान 422 झाडांची गरज आहे. पण दुर्दैवाने मोठी तफावत आहे. प्रति हेड किंवा प्रति मानशी फक्त 24 झाडच येतात. भारतात दरवर्षी सरासरी 7 अब्ज वृक्षांची तोड होते आहे. भारतात दर दिवशी 3800 कोटी लिटर सांडपाणी नद्यामध्ये आणि खाड्यामध्ये सोडलं जात आहे. आणि जगात दर मिनिटाला 27 फुटबॉलच्या मैदाना एवढी जंगलं कापली जात आहेत. ती झूम नावाची शेती असेल, रोको नावाची शेती असेल, ह्यासाठी अमेझॉन सारख्या मोठ्या जंगलांना सुद्धा लोक वणवे लावतायत किंवा आगी लावतायत. पण आपले मोठे उद्योगधंदे आहेत तेच जास्त कार्बन डायऑक्साईड वायू किंवा हवा प्रदूषित करतात. एक मोटर, वीज आणि सिमेंट. एक मोटर गाडी तयार होण्यासाठी साधारण 1.5 लाख लिटर पाणी लागतं. सिमेंट आपल्या वजनाच्या अर्धा पट कार्बन डायऑक्साईड वायू आणि त्याला 2000 पट पाणी लागतं. आपण जी रोज वीज वापरतो ह्यासाठी रोज 15 लाख टन कोळसा जाळतोय आणि ह्याच्यातून 22 लाख टन कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात किंवा हवेत सोडतोय. आणि ह्या प्रक्रियेला जवळजवळ 60,000 कोटी लिटर पाणी गरम करून परत नद्यामध्ये सोडतोय. हे झालं रोजचं. आणि मानवी जीवनात जंगलाला एवढं महत्व आहे की वनही जल है, जल ही रोटी आणि रोटी ही जीवन आहे. जंगलामुळेच पाऊस पडतो, पावसामुळेच शेती किंवा अन्नधान्य पिकतं आणि अन्नावरच आपलं सगळ्यांचं जीवन चालतं. आपल्या भारतात पाऊस सुद्धा बऱ्यापैकी पडतोय. भारतात सरासरी 1068 मिलीमीटर पाऊस पडून त्यापासून 4000 क्युबिक मीटर पाणी तयार होतं. आणि इस्रायलमध्ये फक्त 100 नाही ते 150 मिलीमीटर पाऊस पडून ती जगातली 1 नंबरची शेती करून स्वतःला पाणी वापरून पाण्याची निर्यात करतायत. नाही आपलं सगळं पाणी या खाड्यांवाटी अरबी समुद्रात वाहून जात आहे. आपले धावते पाणी चालते केले पाहिजे, चालते पाणी रांगते केले पाहिजे, रांगते पाणी थांबते केले पाहिजे आणि थांबते पाणी जमिनीत जिरते केले पाहिजे. हाच एक जलसंवर्धनाचा साधा आणि सोपा उपाय आहे. आपल्या भारतात 28 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण प्रमुख 603 नद्या आहेत. त्याच्यातल्या जवळजवळ निम्म्या नद्या सध्या प्रदूषित आहेत. म्हणजे 311 नद्या
प्रदूषित आहेत आणि आपण सगळे प्रगतशील राज्य म्हणणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्वाधिक म्हणजे 55 नद्या प्रदूषित आहेत. त्याच्यात गंगा, यमुना, मुळा, मुठा, मिट्टी, कृष्णा, गोदावरी, कावेरी सगळे आल्या. आणि ही खाडी आणि हिचा उगम आहे फोंड्या घाटामध्ये उगवाई देवीचं एक मंदिर आहे. तिथे या खाडीचा किंवा ह्या नदीचा उगम आहे. जिथपर्यंत समुद्राचं खारं पाणी जाते ती खाडी आणि त्याच्या पुढची नदी. म्हणजे अर्ध नाव आहे हिचं आचऱ्याची खाडी आणि अर्ध नाव आहे उगवाई नदी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा एकूण 12 खाड्या आहेत. त्या सगळ्या पूर्वेकडे उगम पावून पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच अशी नदी आहे आंबोलीला हिरण्यकेशी. तिचा उगम आहे पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे पार ती कर्नाटकात वाहत जाते. अशा टाईपच्या आतमध्ये सिंपले असतात, त्यांना म्हारई म्हणतात. ह्याच्यावरच इथल्या लोकांचं पावसात उदरनिर्वाहाचं साधन चालतं. हे आतमध्ये काढून आम्ही काढतो. पावसात त्यांना मागणी असते. मग हे पाण्यात गरम पाणी भांड्यात घेऊन गरम पाणी टाकलं की हे आतलं उघडतो. आतलं मांस काढून घेतात. त्याची भाजी होते, आमटी होते, फ्राय होते. आणि या उरलेल्या भागाचा असा इको फ्रेंडली पणती म्हणून ते वापर करतात. ओके. गावी जर निरंजन लावलं तर तो कावळो घेऊन जाता आणि दुसऱ्याच्या परड्यात टाकता. मग तर त्याचा झाला. ह्या जरी नेऊन टाकल्यान कावळ्यान तरी नुकसान काय नाही. निरंजन म्हणून याचा वापर करतात. पणती, इको फ्रेंडली पणती. हा, आणि ज्या खाडीमध्ये या दोन्ही गोष्टी सापडतात ती समृद्ध खाडी. म्हणजे बऱ्याच जातीचे मासे तिथे असतात. शी हॉर्स पण आहे, म्हणजे पानघोडा नावाचा जो हेरिटेज मध्ये मासा आहे तो पण सापडतो. आणि हुद मांजर सुद्धा आहेत, सिल्वाईन किंवा सिकॅट. आणि या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या समृद्ध खाडी. जशी वाघ ही पर्यावरणात शेवटची कडी मानतात, कारण ज्या जंगलामध्ये वाघ आहे ते समृद्ध पर्यावरण म्हणजे गवत खाणाऱ्या प्राण्यांपासून सगळे प्राणी तिथे असतात. आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात 40,000 पेक्षा जास्त वाघांची संख्या होती. आता प्रचंड जंगल तोडीमुळे 2800 ते 3000 एवढी संख्या कमी झाली. वाघ आता आपल्या वस्तीत घुसतात, गावात घुसतात किंवा शहरात घुसतात, कारण आपण त्यांची निवासस्थाने नष्ट केली, जंगलत नष्ट केली. त्याच्यामुळे वाघांची सध्या नटसम्राट सारखी स्थिती झाली आहे. कोणी घर देता का घर, म्हणून ते आपल्या वस्तीत, गावात किंवा शहरात येत आहेत. वाघांकडे आधार कार्ड पण नाही आहे. म्हाडाच्या किंवा सिडकोच्या घरासाठी फॉर्म भरतील तर. ते असं आत कितीपर्यंत आहे आता तिकडे? हे असा म्हणजे हायटाईट असेल तर आपण असे इकडून गेलो तिकडून बाहेर पडतो. पाहिलं आता लो टाईड आहे, बोट जाणार बोट जाणार नाही. हो ते काय तर माशाचं काय तर दिसलं तसं हे करताना. हो, माशाने दुसऱ्या माशाला खाल्लं. हा, जीवसु जीवन जीवन एकमेकावर सगळ्यांचं एक दुसऱ्याचं अवलंबून आहे. बारीक मासाचं म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा, त्याला दुसरा मोठा खातो, त्याला मोठा खातो, असं असतं. हे सगळे दगड दिसतात ते ऑइस्टर किंवा कालवांचे दगड. ऑइस्टर हे तोडून एक एक काढतात. त्याच्यातलं आतलं मग त्याची डिश बनतात. हे पेल्यावरती विकतात मग हे. हा, आणि मोठं ऑइस्टर पाण्यात पण मोठे दगड असतात, त्यांना पण मोठं ऑइस्टर असतं. असं त्याच्यात स्वाती नक्षत्राच्या काळात वाळूचा एक कण गेला. देशी पोशाख घालून असं राहायचं. ती छान आयडिया का? बरोबर ना? बरोबर. इतर झाडांची शोषण हे झाड नाही, याच्यामुळे ही झाडं नाही होणार. हे झाड शोषण मुळे आहेत. त्यांचे जे हे असतात ना बिया, आणि हे आता हे जवळून घ्या, हा आपला राज्य. ही पाणी समोरची अलबा या पांढरी, हे बघा, हे आपलं राज्य. राज्य वृक्ष. मँग्रोव्ह मधल्या एका झाडाला आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्य वृक्षाचा दर्जा दिला. बाकी कुठल्याही गव्हर्नमेंटने या सगळ्या आता यांच्यात आहेत मँग्रोव्ह.
सगळ्याकडे आहे. पूर्व किनारपट्टीवर जास्त आहे आपल्याकडे. पश्चिम पूर्व किनारपट्टीवरच्या खाड्यानं विस्तीर्ण आणि मोठे आहे. हो तिकडचे. हा लाल दिसतो ना इथले तुम्ही कसं दिसत नाही. हा लाल दिसतो ना इथल्या लोकांचं स्वतःचा वरती जाणं ते येत हा तिथून ते डायरेक्ट वैकुंठ किंवा कैलास जातात. हो जातात तिथे. ते फॉरेस्ट आहे का हे सगळं? नाही स्वतःच्या माणसं. स्वतःच्या माहिती आहे हे म्हणजे गव्हर्नमेंट अंडर नाही आहे. नाही घर आहेत तिकडे. घर आहे. काका अरे दो हा हापूस आंबा आहे मला येतो अल्फान्सो सगळ्या भागातून येतो. अल्फान्सो या नावाने ते पोर्तुगीज नावाचा माणूस होता अल्फान्सो. त्या नावाने हे हापूस हे पहिलं पीक आणलं. मग त्याच्यावरून त्याला हापूस हे नाव असं अपभ्रंश हापूस हे नाव गेलं. तुम्ही अल्फान्सो म्हणता हे बरोबरच आहे. त्याचं नाव आहे. अल्फान्सो ज्या नावाने ते कलम आणलं किंवा झाड आणलं त्या माणसाचं नाव आहे अल्फान्सो. पोर्तुगीज होता तो. त्याने ते मूळ इकडे आणलं. अच्छा म्हणजे आंबा हा आपल्या इथं अल्फान्सो आंबा हा आपल्या इथला नाही. नाही आपलं हे मूळ पीक आपलं नाहीये. अच्छा पोर्तुगीजांचं आहे. अल्फान्सो नावाच्या माणसाने ते इकडे आणलं. जसं आपण आता विजयदुर्ग किल्ल्यावरती हेलियम वायूचा शोध लावला. मग हेलियम नावाचा काहीतरी शास्त्रज्ञ होता. त्याने त्या हेलियम वायूचा त्या वायूचा शोध लावला म्हणून त्या वायूला आपण हेलियम हे नाव दिलं. हेलियम डे पण तिथे साजरा करतात विजयदुर्ग किल्ल्यावर. आणि विजयदुर्ग किल्ला हा आपण नाही आपल्या राजा भोजने बांधलेला आहे. आणि तो 11व्या शतकात शिवकालीन अशी पाण्याची सोय जी आहे ना ती कुठेच अशी नाही आहे. शिवकालीन टाकी बघा कसे पाण्याचे सोर्स. किती उन्हाळा आला तरी पाणी आटत नाही. कुठली शिवकालीन पाण्याची एक अशी टाकी म्हणजे खडकातच ते खोदवून अशी टाक्या करायची ते. हा मग त्याला दुसरीकडून परत पाणी यायचं आतमध्ये. असे सोर्स करायचे तिथे. आम्ही पाणी किती क्लीन आहे बघ इकडे. हो शाडू आहे किती ते बघा. हो बघा ना आज पूर्ण सगळं आम्हाला हिमाचल प्रदेश जायला नको. एवढं क्लीन पाणी येतं आहे. हे कोणी सांगत नाही की तिथं एवढं क्लीन पाणी आहे म्हणून. ते तळ दिसतंय बघ की किती छान. सर याला हे पण एक कारण आहे. आपण पर्यटन जास्त सोपवून द्यायला नको आहे. हो कसं होतंय माहितीये का जर जाणीव असणारी लोक आली पर्यटनाला तर ते व्यावसायिक दृष्टिकोन आम्ही हा मुळात व्यावसायिक दृष्टिकोन नाही करत. पर्यटनातून शाश्वत पर्यटन कसं ऑक्सिजनचं सिलेंडर लावण्याची पाहिजे. हा काय खेकड्यांचा एक प्रकार आहे. हो का? खात नाही ते. त्याला एक नाग किंवा एकलडेगात म्हणतात. पण ते खात नाही. एक महत्वाचा पार्ट आहे तो. हे जसे जमिनीवर गांडूळ असतात ना तसे गांडूळ हे होल मारतात जमिनीत. आणि जमिनीतली पुरलेली कार्बनी द्रव्ये प्राण्यांचे अवशेष ते बाहेर काढतात. ते इतर प्राण्यांना किंवा यांना जलचरांना त्याचं खाद्य म्हणून वापरतो. किती आहेत बघ की. या थोडे उतरा तुम्ही. काका झाड लावण्यासाठी आले की काय? हो झाड लावूया तुमच्या हस्ते. या जरा लांब पाय टाका नाही ते कट होऊन खाली जाईल. लांब पाय टाका म्हणे. एक सेकंड. वैशाली पुरोहित ना. वैशाली उपाध्याय. नाही चालतंय. पुरोहित उपाध्याय सगळं फेमस. हो नाही ह्यांच्यावरती पाय ठेवला तर काय नाही ते तुम्हाला वाटते आधी आपणच सुरक्षित बंकर मध्ये जाणार ते. चावल लागली. हो हे बघा हे बघा. हो एकच हे आहे त्याला. एकच नांगी आहे. या खूपच आवडलं काका. असं इथे नंतर रवायचं. इथे आधी उभे राहा. तिकडे तोंड करा.
लगेच नको. हा ठीक आहे. हे असं असं लावायचंय. हा ठीक आहे बरोबर. हे मगाशी सर म्हणत होते ना, हा याच्या ऑलरेडी असा अंकुर आहे. आता कुठे दिसतोय तो, हो बघा. हा इथं ह्याच्यावरतीच आहे ना, इकडे मग तो मोडू नये म्हणून त्याला निसर्गाने प्रोटेक्शन. आता हे बघा गॅप पडत जाते, म्हणजे तो अंकुर मोठा मोठा होईल तसा हा निघून खाली पडला आणि त्याच्यातून अशी ही बघा झाड हे असं आहे. अच्छा हे वरचं हे ते गळून पडतं. हा 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 असं असं त्याचं झाड होणार. ही साधारण ही महिन्याची बाळ आहे. आपल्यासारख्याच पर्यटकांनी लावलेली झाड आहे. जरा थोडं मॅडम एक मिनिट जरा, म्हणजे जरा चप्पल ना तिथे काढून ठेवा, कारण वृक्ष लागवड करताना आणि याला सदस्य म्हणून शुभन हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, इथे काढा फक्त. चप्पल का तिकडेच काय. म्हणजे काही गोष्टी आपण व्हिडिओ केले तर ते पाळल्या पाहिजे. मला खूप आवडलं तुमचं. लगेच लावू नका, आपण याच्याबद्दल थोडं बोलू नंतर. चालेल चालेल. वैशाली पुरोहित ना, उपाध्याय मी ते पुरोहित केले. मंगळूर की बेंगळूर? मंगळूर. रेडी. नमस्कार, मी वाडेकर काका कांदळवन सफारी, आणि आता आपल्या बरोबर आहेत ते वैशाली उपाध्याय. हे मंगळूरवरून आले आहेत खास पर्यावरणाच्या मदतीसाठी. जी ही झाडं आहेत ही इतर झाडांच्या तुलनेने 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेऊन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात. जसं जगाचं फुफ्फुस ॲमेझॉन आहे, मुंबईचं आरे, तसं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे फुफ्फुस आहे. हे शुद्ध हवेबरोबर इथल्या लोकांना रोजगार पण पुरवतं. पावसात जेव्हा मासेमारी बंद असते, याच्या आतमधून मोठे शिंपले असतात, खेकडे असतात, त्यावर इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चालतं. तर ही आता ही झाडं आहेत रायझोफोरा अपिक्युलेटा, की इतर झाडांच्या तुलनेने 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड वायू स्वतः शोषून घेऊन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करतात. जसं आता हे तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग, आता जगातल्या 30 प्रदूषित शहरातली 22 अप्रदूषित शहरं आपल्या भारतात आहेत. आणि समृद्ध पर्यावरण किंवा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जर जगण्यासाठी चांगली हवा पाहिजे असेल तर प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला किमान 422 झाडांची गरज आहे. यालाच अनुसरून पर्यावरणातील आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी खास मंगळूरवरून वैशाली मॅडम या पर्यावरण रायझोफोरा अपिक्युलेटा किंवा कांदळवनाच्या प्रजातीची लागवड करण्यासाठी इथे आले आहेत. आता ती झाडांची लागवड करतील. पुढच्या वेळी त्या येतील तेव्हा त्यांचं ह्या अशा वृक्षात रूपांतर झालेलं आहे. नक्कीच नक्कीच. हे बरं बास होईल. हा बस, हा रोवा. ह्याच्या आतमध्ये सिंपले पण असतात. हा इथे मॅडम हे बघा, इथे सिंपल आहे, तो काढा तुम्ही हाताने काढा, नंतर हात धुवून टाका. हा काढा, बाहेर काढा. हे बघा अशा जातीचे शिंपले पण असतात, याच्यावर इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चालतं. असं तळाकार ठेवा आणि फोटो काढा. यांना म्हारई म्हणतात. आज एकाच ह्याच्यात मॅडमने 2 गोष्टी साध्य केल्या. एक तर झाडांची लागवड केली आणि तिथेच परत त्यांनी शिंपला मिळाला आहे म्हारई जातीचा. तुमचं करू? हा माझे करायला पाहिजे. हा थोडं शॉर्ट करून देत आहे मला. चालू केलंय. हा चालू केलंय. तुलाच बघू नको, तुला थोडस पादत राहणे. म्हटले कुठली लागवड करतील म्हणते चौकट बूट घालून. थोडं आपण हे करूया, बोलायला पाहिजे थोडं. नाव कसं सरांचं? विनोद उपाध्याय. हा नमस्कार, मी वाडेकर काका कांदळवन सफारी. आता आपल्याबरोबर आहेत ते विनोद उपाध्याय सर. हे मंगळूरहून आले आहेत आणि आपल्या परवा 4 डिसेंबरच्या भाषणामध्ये आदरणीय गेल्या वर्षी पंतप्रधान साहेब आले होते मालवणला. त्यांनी उल्लेख केला होता मालवण आचरा मँग्रोव्ह कॉन्झर्वेशन. यालाच अनुसरून पर्यावरणातील आपल्या खारीचा वाटा उचलण्यासाठी रायझोफोरा अपिक्युलेटा किंवा कांदळ या वनाच्या प्रजातीची झाडांची ते आता लागवड करतायत. प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे. तुकाराम महाराजांना 400 वर्षापूर्वी अभिप्रेत होतं की वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी. आणि आता आपल्याला ते समजत नाही. आपण आता ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढ, बेसुमार मासेमारी, सगळ्या गोष्टी या वाढत चालल्या आहेत. यालाच कारण काय तर बेसुमार वृक्षतोड. आणि यालाच प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, तरच ही वसुंधरा वाचू शकेल.
आता सर विनोद सर झाडं लावतील. येस. रोवा जरा. ओके. ओके. येस. वा. व्हेरी नाईस. You did some good work. पुढच्या वेळी येतील तेव्हा त्यांचं असं वृक्षात रूपांतर झाले. त्याची ग्रोथ भरपूर आहे. महिन्यात त्याला पानं येतात. आम्हाला फोटो पाठवा. हो जरूर जरूर. आमच्या झाडाचा. बनतो. गेलं. त्याच्यात आता मेल आणि फिमेल पण आहेत. हां. एक काळं दिसलं ते काळं काय असतं हे? हे आता हे नांगीन आहे ती हे आहे बघा मादी आहे ती. हां हे हे नर आहे तो. नर आहे आणि हा अभिनर आहे. नरच आहे तो. नांगी नसेल तर ना मादी. बिचारा. ती बघा दिसली त्याला नागी कुठे आहे बघा. अच्छा. ते ह्याच्या नाही का म्हणजे तुम्हाला यायचं. लांबून घेतलं तरी. बघा आता त्याचं निरीक्षण करा मग. त्याला नागी नाहीत बघा. हां हां. आणि ह्यांचं प्रमाण फार कमी आहे. हेच जास्त आहेत बघा. हां मेलच जास्त आहे. हो. वाईट एकच. हाती आहे तिथे पण आहे ती बघा. नाही माझ्या मते कलर वेगळा आहे. नाही मादी आहे ती. त्याला नागी कुठे आहे. हा म्हणजे व्हाईट आहे ती. हो. मादी. हे का ही बघा याला नागी कुठे आहे बघा. ही वेगळी गेली घरात. गेले. समजलं तिला. शुक्रवार काढण्यासाठी आतमध्येच जातो आम्ही. कुठे कमरे एवढा चिखल आहे, गुडघ्या एवढा चिखल आहे, त्याच्यापासून वाट काढत काढत जावं लागतं.